नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी विनया कुलकर्णी आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, नवरात्र सुरू आहे आणि आपण सगळेजण अत्यंत भक्तिभावनेने श्रद्धेने हे नवरात्र करत असतानाच आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि गेले 2 दिवस आपण नवरात्रीतल्या पहिल्या देवीच्या 2 रूपांच्या कथा पाहिल्यात. पहिली होती देवी शैलपुत्री, दुसरी होती देवी ब्रह्मचारिणी आणि आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देवीच्या तिसऱ्या रूपाची, नवदुर्गांमधील देवीचं तिसरं रूप अर्थात देवी चंद्रघंटेची पौराणिक कथा ऐकणार आहोत. या सगळ्याच कथांच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे, तर जरूर तिथे जाऊन आपण पहा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तिसऱ्या रूपाची, तिसऱ्या नवदुर्गेची कथा अर्थात देवी चंद्रघंटेची कथा. याच देवीला देवी चंद्रघंटा असंही म्हणतात, चंद्रखंडा असंही म्हणतात, चंडिका असंही म्हणतात, तसंच रणचंडी असं सुद्धा या देवीला नाव आहे. आता रणचंडी या शब्दावरूनच देवीच्या पराक्रमाची आपल्याला कल्पना येते आणि असं म्हणतात की देवी आपल्या अतुलनीय अशा साहसानं आणि आपल्या पराक्रमानं आपल्या भक्तांना आशीर्वादित करते आणि त्यांच्याही आयुष्याला एक साहसाचा, एक तेजाचा, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा रंग देते. एका पुराण कथेनुसार प्राचीन काळी देव आणि दानवांमध्ये खूप मोठं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये महिषासूर नावाचा एक राक्षस होता की ज्या महिषासूर राक्षसानं घोर अशी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यानं असा वर मागितला की मी अमर व्हावं. पण अमरत्वाचं वरदान कोणालाच देता येत नाही, म्हणून ब्रह्मदेवांनी तसं सांगितलं की अमरत्वाचं वरदान तुला आम्ही देऊ शकत नाही. मग या महिषासुरानं अतिशय चतुरपणा करत असं वरदान मागितलं की ठीक आहे, मला तुम्ही अमरत्वाचं वरदान नाही ना देऊ शकत, तर मला एका स्त्रीकडून मृत्यू यावा. त्यानं मनात असा विचार केला की स्त्री म्हणजे अबला समजली जाते, अर्थात तेव्हा समजली जात होती, आता अबला नाहीये तर स्त्री ही सबला आहे, तर मला एका स्त्रीकडून मृत्यू यावा. ब्रह्मदेवानी तथास्तु म्हटलं आणि यानंतर महिषासूर इतका उन्मत्त झाला, त्यानं पृथ्वी, आकाश, पाताळ सगळीकडे अक्षरशः हाहाकार माजवून दिला. जेव्हा एखाद्या वरदानाचा आपण चुकीचा वापर करतो तेव्हा त्याचा शेवट नक्कीच होतो आणि त्याचा शेवट करण्यासाठी प्रकटते ती आदिमाया, आदिशक्ती अर्थात रणचंडी अर्थात चंद्रघंटा. सगळ्या देवांबरोबर युद्ध केलं, पृथ्वीवर युद्ध केलं, पाताळामध्ये युद्ध केलं आणि स्वर्गामध्ये सुद्धा यानं स्वारी केली आणि इंद्र, चंद्र, सूर्य या सगळ्या देवांना स्वर्गातून हाकलून दिलं आणि आपलं राज्य तिथं प्रस्थापित केलं. लोकांवरती तो अनन्वित असे अत्याचार, अन्याय करू लागला की तुम्ही माझीच पूजा करायची म्हणून. शेवटी हे सगळे देव वैतागले आणि या सगळ्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांकडे जाऊन प्रार्थना केली की आम्हाला सगळ्यांना यातून सोडवा. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांच्या मस्तकातून एक ऊर्जेचा स्रोत बाहेर पडला आणि या तिघांमधून आलेला जो ऊर्जेचा स्रोत आहे त्या ऊर्जेच्या स्रोतामधून एक दिव्य अशी देवी प्रकटली, ती म्हणजेच आदिमाया, आदिशक्ती आपण जिला म्हणतो. मग ब्रह्मदेवांनी आपल्या बुद्धीचं वरदान तिला दिलं, शिवशंकरांनी आपलं त्रिशूळ दिलं, विष्णूंनी आपलं चक्र दिलं, इंद्रांनी आपलं वज्र दिलं, आपला ऐरावत दिला. प्रत्येक देवदेवतांनी आपापली अशी शक्तिमान अशी आयुध देऊन देवीला सजवलं, देवीला परिपूर्ण आणि सशक्त केलं आणि मग अशी ही सशक्त असलेली, अशी ही सामर्थ्यवान देवी ती महिषासुराशी युद्ध करायला गेली. 9 ते 10 दिवस घनघोर असं हे युद्ध सुरू होतं. देवीचं शरीर रक्ताने पूर्ण रक्तबंबाळ झालेलं होतं, म्हणून या देवीच्या रूपाचा रंग असतो लाल. तर हे लाल रंग अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं प्रतीक आहे. तर हा लाल रंग देवीनं अन्यायाविरुद्ध, महिषासुराचा अन्याय दूर करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी जे युद्ध केलं, ज्या युद्धामध्ये स्वतः जखमी झाली, स्वतःचं रक्त वाहून दिलं, पण आपल्या भक्तांचं रक्षण केलं. तर जसं देवीला हे वरदान प्राप्त झालं तसंच आपल्या सगळ्यांना सुद्धा व्हावं या हेतूनं आपण अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी रणचंडी, चंडिका, चंद्रखंडा अर्थात चंद्रघंटा या रूपामध्ये तिसऱ्या दिवशी देवीची आराधना करतो. म्हणून या देवीचा रंग असतो लाल, कारण रक्तानं माखलेलं शरीर अर्थात रक्ताचा रंग लाल. तुमच्या आमच्या मनामध्ये सुद्धा अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची आणि इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या सामर्थ्याचा उपयोग करण्याची एक सकारात्मक प्रेरणा आपणा सर्वांना मिळाव्या. जसं या युद्धामध्ये घनघोर युद्ध करून देवीनं महिषासुराचा वध केला,
तसाच आपल्या मनामध्ये जो वाईट विचारांचा महिषासूर दडलेला आहे त्या महिषासुरावरती आपण सुद्धा विजय मिळवावा. आपल्याला सुद्धा आपल्यातल्या शक्तीचा, आपल्यातल्या सामर्थ्याचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करण्याची प्रेरणा मिळावी, तशी करण्याची बुद्धी मिळावी, या हेतूने आपण आजच्या 3ऱ्या दिवशी चंद्रघंटेची आराधना करतो. या चंद्रघंटेची ही कथा पुराण कथेनुसार माझ्या वाचनात आलेली मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ही कथा कशी वाटली व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहून नक्की कळवा. भेटूया देवीच्या 4थ्या रूपाच्या कथेमध्ये. देवीचं 4थं रूप अर्थात कुष्मांडा रूप. चला तर मग भेटूया या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय माता दी.